कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो रुपाली ताई, तुम्ही अगदी वेळेत आलात बघा। सगळे कुठे आहेत? आताच वंश आणि अर्जुन दादा वर गेलेत। चला। वहिनी तुम्ही का यावेळी इथे यायला नको होतं का मी? अगं रुपाली, असं काय बोलतीयस तू? हा या की। हे सगळं काय चाललंय मामांजी? जिच्या सोबत लग्न ठरले तिला सोडून भाऊजी इथं इथं अपर्णा बरोबर डेट साजरी करतात ते? वहिनी असं नाही, हे बघा मी आत्ता आलो कामावरून आणि अमोलने हे सगळं केलं, त्यामुळं तुम्हाला नाही म्हणताच आलं नाही हो ना? अहो भाऊजी, अमोलला कळत नाही, तो लहान आहे, पण तुमचं काय, तुम्हाला पण कळत नाही का? जाऊबाई, अहो काय बोलताय हे तुम्ही? अर्जुन काहीच चुकीचं करत नाहीये आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे। अगं आर्या, हो जाऊबाई, अर्जुन इथे फक्त अमोलसाठी आलाय आणि अर्जुन अमोलसाठी जे काही करतोय ना, त्या बाबतीत माझी कसलीही तक्रार नाही। आर्या, खरंच खूप मनापासून थँक्यू। अर्जुन, अरे थँक्यू काय, मी तुझी होणारी बायको आहे आणि तुला समजून घेणं माझं कर्तव्य आहे। अर्जुन, अरे अमोल समोर हो हो अर्जुन, तुमची डेट चालू द्या। जाऊबाईंना घर खाल्ल्यासारखं होत होतं, त्यामुळे मी त्यांना इथे घेऊन आली। मी निघते। आर्या थांब, आलीस तर जेवून जा आता। म्हणजे आपण दाजी, हा आर्या इथं थांबलेली अपर्णाला चालणार आहे का पण? अगं रुपाली, का नाही चालणार तिला? अहो तसं नाही मामनजी, डेट दोघांची ठरलेली ना, म्हणून म्हणलं मी। अपर्णा, चालेल ना तुला आर्या इथं थांबलेली? ताई, अहो मला का असं विचारताय तुम्ही? आणि अर्जुन म्हणलाय ना, मग काहीच हरकत नाही, जेवून जाऊ देत तिला। नाही नको अर्जुन, उगाच माझ्यामुळे तुमची डेट खराब नको व्हायला। मी निघते, घरी आई बरोबर जेवेन। आर्या, तू जेवूनच जा, मी तुझं नाही ऐकणार। बरं ठीक आहे, पण त्या बदल्यात मलाही एक गोष्ट हवी आहे तुझ्याकडून। आर्या, तू जेवावं म्हणून आम्ही काय द्यावं तुला? बाबा, आधी अर्जुनला हो तर म्हणू द्या। बरं ठीक आहे, तू जे मागशील ते मी तुला देईल, पण जेवून जा। ठीक आहे अर्जुन, अरे वातावरण इतकं मस्त आहे आणि या सुंदर वातावरणात मला तुमच्या सगळ्यांबरोबर जेवायचंय। म्हणजे अमोलने इतकं छान सेटअप केलंय, तर मग आपण सगळे एकत्र जेवूयात ना? पण का? काकी, मी हे सगळं माझ्या मा आणि भावासाठी केलंय। नाहीतर काय,
अमोलनं हे सगळं फक्त त्याच्या मा आणि बाबांसाठी केलंय आणि आता इथं दिप्या, अमोल, हे बघ बाळा, अरे तुझ्या बाबांनी आणि मी अरे खूप डेट साजरी केल्यात, पण आज फक्त तुझ्यामुळे आपल्या अख्ख्या फॅमिली सोबत आम्हाला डेट साजरी करायचा चान्स मिळतोय, नाही का? आणि अमोल बाळा, हे बघ, आपल्या फॅमिली बरोबर डेट करणं यापेक्षा मोठं काय असेल सांग बरं तू. बाबा पण मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय ना. बरं अर्जुन, चल मी निघते. आणि हो, एवढ्या छान जेवणासाठी ना खरंच खूप थँक्यू. अगं आर्या, तू काय मला थँक्स म्हणतेस? मीच तुला थँक्स म्हणलं पाहिजे. मी हा असा पेचात अडकलोय आणि तू सगळ्या गोष्टी एकदम मस्त हँडल करतेस, त्यासाठी थँक्स. अर्जुन, आतापर्यंत मी चुकत आले. खरं तर तुझ्या या परिस्थितीत ना मी तुला समजून घ्यायला हवं होतं, आणि आता मी तेच करते. तसंच तुझ्या बाबतीत पण चुका झाल्यात माझ्याकडून. हो अर्जुन, पण तू काही मुद्दाम केलंस का? आणि हे बघ, आता तुझा ज्यात आनंद आहे ना, मला त्याच गोष्टी इथून पुढे सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. आर्या, तू खूप चांगली मैत्रीण आहेस ग, एकदम भारी. म्हणजे मी नशीबवान आहे, माझ्या आयुष्यात तू मैत्रीण म्हणून आहेस, खरंच. अर्जुन, या मैत्रिणीपासून तुझी बायको होण्यापर्यंत मला काय काय करावं लागणार आहे कुणास ठाऊक. अरे काय ग? काही नाही अर्जुन, मी निघते. अप्पे, अगं अपर्णा, तू ये ना. ही चाबी विसरली होती. थँक्स. थांब ना, आर्या निघालीच आहे आता, थांब. नाही ठीक आहे, अमोल वाट बघतोय माझी, मी आहे. बरं अर्जुन, मी पण निघते. बाय. अप्पे, आज माझी काळजी मिटली बघ. म्हणजे? अगं, वहिनीकडे राहायला आले ना, मी टेन्शन फ्रीज झालो एकदम. वहिनी तिकडे होते ना, तर मनाला रुक लागून राहिली होती. काय झालं? तुला नाही आवडलं का वहिनीकडे आल्यात ते? अर्जुन, मला माणसांची अडचण कधीच नाही झाली, पण जरा स्पष्ट बोलायचं म्हटलं तर नाही, मला नाही आवडलं ताई इकडे आले. अप्पे, ते काय परके आहेत का? नाही, परक्या नाही आहेत त्या. डिवोर्स पेपर देताना पण त्यांनी हाच विचार करायला पाहिजे. चुकतो माणूस, यायचं सोडून. अर्जुन, चुकतो की, मान्य आहे मला, पण त्यानंतर पश्चाताप आणि माफी ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.